नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ टुडे। आपण सध्या ओंकार चौक भूम या ठिकाणी आहोत। अमृत 2.0 योजना बचाव रॅली ही या ठिकाणी आता पोहोचलेली आहे। महिलांच्या नेतृत्वात ही योजना बचाव रॅली या ठिकाणी गोलाईकडे मार्गक्रमण करत आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी ही योजना बचाव रॅलीला झालेली आहे। पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच शहरातील हद्दवाढ नागरिकांना भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आहे। परंतु काही राजकीय स्वार्थासाठी काही लोक अमृत योजना बंद करण्याचे पाप करीत आहेत। अशांना पायबंद घालण्यासाठी या रॅलीचे आयोजन केलेले आहे। सन 1990च्या भीषण दुष्काळाला भूम शहर सामोरे गेलेले आहे। यावर उपाय म्हणून 1998 साली शासनाने सर्व नियमांप्रमाणे आरसुली धरणातून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून भूम शहरात महिलांना बसू द्या। पाठीमागून महिला भगिनींना अगोदर बसू देऊ द्या।
समितीच्या वतीने आयोजित पाणी बचाव या भव्य अशा रॅलीला उपस्थित असलेल्या शहरातील सर्व तमाम माता भगिनी नागरिक बंधू यांचं सर्वांचं कृती समितीच्या वतीनं मी प्रथमतः या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं। प्रथमतः पाणी कृती समिती भूमच्या वतीनं या भव्य अशा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या माझ्या तमाम भूम शहरातील सर्व माता भगिनींचं त्याचबरोबर नागरिक बंधूंचं या ठिकाणी मी कृती समितीच्या वतीनं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। रस्ता सोडा मामा। एक वेळ आपण सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची आहे। प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांचा, प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांचा गरीब नगरला पाणी, साबेवाडीला पाणी, MIDCला पाणी, जिजाऊ नगरला पाणी, गाडवे खोरडीला पाणी। येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहरवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं या हेतूने अमृत 2.0 ही योजना सुरळीत चालू ठेवावी या मागणीसाठी आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात। भूम शहरातील सर्व तमाम माता भगिनी बंधू नागरिक बंधू यांचं मी या ठिकाणी पाणी कृती समितीच्या वतीनं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। जिथं आज जागा असेल तिथं आपण कृपया बसून घ्यावं। आपली ती रॅली आहे, आपल्या हक्कासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सर्व नागरिक बंधूंना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी बसून घ्यायचंय आणि ही रॅलीचा या ठिकाणी समारोप आपण शांततेत करायचा आहे। यानंतर आपल्याला काही मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। शांत चित्ताने आपण सर्वांनी ऐकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ही मागणी प्रशासन दरबारी थोड्याच वेळात गेली पाहिजे ही सर्वांची या ठिकाणी महत्वाची मागणी आहे। सर्वांना विनंती आपण जागेवरती बसून घ्यायचंय। पत्रकार बांधवांना कृपया सहकार्य करायचंय। सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचंय। पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे। अगदी शांततेच्या वातावरणामध्ये आपण या रॅलीचा समारोप करणार आहोत। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे त्या जागेवर खाली बसून घ्यायचंय। महिला भगिनींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची। भूम पाणी कृती समितीच्या सर्व सन्माननीय सदस्य यांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी आपण जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्यायचंय। पोलीस बांधवांना कृपया सहकार्य करा। कृपया पोलीस बांधवांना सहकार्य करा। सर्व नागरिक मायबाप जनता हा आपल्या हक्काचा विषय आहे। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी बसून घ्या। हॅलो खाली बसो काय नाही होत खाली बसो। स्टेजच्या पाठीमागे असणारे नागरिक कार्यकर्ते यांना विनंती आहे की कृपया त्यांनी स्टेजच्या समोर येऊन थांबावं आणि डिवायडरच्या अलीकडे येऊन थांबा। पलीकडे वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उभं राहायचंय। डिवायडरवरती उभे असलेले डिवायडरच्या पलीकडच्या बाजूला परांडा रोडकडे जाणारे अलीकडच्या बाजूला या। केंद्र शासनाच्या वतीने जी महत्वपूर्ण अशी योजना अमृत 2.0 ही योजना केंद्र शासनाची असून शासनाने मंजूर केलेली ही योजना आणि मागील काही दिवसापासून आपल्या शहरात चालू आहे। मात्र या योजनेला जाणीवपूर्वक कुठलाही त्यामध्ये हेतू नसताना जाणीवपूर्वक विरोध केला जातोय आणि हा विरोध कशासाठी केला जातोय आणि हा विरोध थांबवण्यासाठी आपल्या पुढील भवितव्याचा विचार करून पाणी कृती समिती भूमच्या वतीनं प्रशासनाला मागणी करण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि या निमित्तानं या भव्य अशा रॅलीचा समारोप करताना आपण या अमृत 2.0 या योजनेचं महत्व या रॅलीविषयी माहिती प्रस्तावना आपल्या भूमनगरीचे सन्माननीय माजी नगरसेवक या पाणी कृती समितीचे संयोजक रोहनजी जाधव यांना विनंती करतो की सर आपण प्रस्तावना करावी। बालू बालू बालू
डिवायडरला चिटकून जे बसलेले आहेत त्या बांधवांना विनंती, समोरच्या बाजूला येऊन बसायचंय. डिवायडरवर बसलेले कृपया समोर येऊन बसायचंय. आजच्या या पाणीपट्टी समितीने आयोजित केलेल्या अमृत 2.0 योजना बचाव रॅलीसाठी उपस्थित असलेले भूम शहरातील सर्व माता भगिनी तसेच भूम शहरातील नागरिक तसेच माजी नगराध्यक्ष माननीय संजय नाना गाढवे यांच्या प्रयत्नातून आज ही अमृत 2.0 योजना कार्यान्वित झालेली आहे, मंजूर झालेली आहे असे माननीय संजय नाना गाढवे, माननीय संगीताताई गाढवे तसेच अमृत 2.0 योजनेच्या पाणी कृती समितीचे अध्यक्ष माननीय दिलीप महाराज गाढवे व पाणी कृती समितीचे सर्व सदस्य. तर ही अमृत 2.0 योजना केंद्र शासनाने शहरांना स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी देशभरामध्ये लागू केलेली योजना आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. अशी ही योजना लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, सुकर व्हावा यासाठी म्हणून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. तर ही योजना चालू योजनेचं 60% काम झालेलं आहे, पण ही योजना बंद व्हावी यासाठी काही लोक चुकीचं भ्रम पसरवून ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, बंद करण्याचं पाप करीत आहेत. तर ही योजना, या योजनेसाठी आपल्याला वंजरवाडी प्रकल्पामधून 2.29 दशलक्ष घनमीटर कायमस्वरूपी आरक्षित पाणी आपल्याला मंजूर झालेलं आहे, शासनाने केलेलं आहे भूम शहरासाठी. तर त्या आरक्षित पाण्यामधूनच आपण फक्त भूम शहराला पाणी पुरवठा करत आहोत. 2.29 मधून फक्त 1.0 दशलक्ष घनमीटर एवढंच पाणी सध्या आपली नगरपालिका पाणी उचलत आहे. तर काही लोकांचा पोटामध्ये वैयक्तिक द्वेषापायी ही योजनेला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बाकीचे मान्यवर पण बोलणार आहेत. तरी थोडक्यात आपण ही जी योजना, जे आपल्याला आरक्षित पाणी त्या पाण्यावरच आपण ही योजना राबवणार आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. यानंतर या कृती समितीचे सन्मान्य सदस्य सचिनजी बारगाजे साहेब आपणास विनंती करतो की आपण या सुजाण नागरिक बंधू भगिनींना मार्गदर्शन करावं. सचिन बारगाजे साहेब. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित भूम शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व आज आपण इथं जे जमलेलो आहोत ते आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी अमृत 2 या योजनेचं उद्घाटन केलेले. उद्घाटन करते वेळेस मोदी साहेबांनी आपल्या महाराष्ट्रातील 42 गावांचं एकच वेळेस ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे. त्याच वेळेस संपूर्ण देशामध्ये 186 अमृत योजनेचं 186 गावांसाठी उद्घाटन झालेलं आहे. या योजनेचा मुख्य फायदा म्हणला तर प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा करणे. पाणी स्वच्छ कशासाठी पाहिजे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पाण्यामुळं भरपूर रोग होतात. ते रोगराई टाळण्यासाठी म्हणून स्वच्छ पाणी गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत सर्वांना स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे.
ही जी योजना आहे या योजनेसाठी केंद्र शासनाने 2,99,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी आपल्या भूम शहरालाही 42 कोटी निधी उपलब्ध झालेला आहे. हा जो पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याची पाईपलाईन करत असताना रोड खराब होणारच आहेत, तर त्या रोडचंही काम होण्यासाठी प्रशासनाने त्याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. तरी ही जे योजना आहे या योजनेला बाकी कोणी विरोध करू नये, योजना होऊ द्यावी, सर्वांसाठी चांगली आहे. धन्यवाद बारगाजे साहेब. यानंतर आपल्या भूम शहरातील एक सुज्ञ नागरिक भगिनी ज्यांचं की नाव आहे अर्चनाताई मुळे, ताई आपणास विनंती करतो की आपण उपस्थित नागरिक बंधू भगिनींना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अर्चनाताई मुळे. मंचावर उपस्थित असलेले मान्यवर व भूम शहरातील मोर्चात सहभागी झालेले सुजाण नागरिक, अमृत 2 योजना यासाठी आपला आज मोर्चा काढलेला आहे. 15 वर्षाखालची गोष्ट आठवा, कारण आपल्या नळाला पाणी येत नव्हतं. त्यावेळेस आपल्या दारासमोर गुडघे इतके खड्डे आणि कमरे इतके खड्डे होते. ते पाणी भरण्यासाठी आपल्याला 2-3 व्यक्ती लागत होते. सर्व काम बंद करून आपल्याला ते पाणी घ्यावं लागत होतं आणि पाणी नाही आलं तर आपल्याला हापशाला किंवा आडाला जावं लागत होतं. आता चालू स्थितीत सध्या पाणी 2 किंवा 3 दिवसाला येतं, पण ते पाणी वेळेवर येत नाही. पहाटे 5 वाजता किंवा 2, 2:30, 3 वाजता येतं. हे पाणी वेळेवर न आल्यामुळे कसबा हा विभाग शेतमजुरी असल्यामुळे पाणी भरायचं का शेतात जायचं हा मोठा प्रश्न आहे. तर अमृत योजना आली आहे, तर आपण त्याला सर्वांनी सहभागी व्हावं आणि प्रशासनाला व नानाला साथ द्यावी, कारण ही योजना देण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि जर ही योजनेसाठी आपल्याला काही संघर्ष करायची वेळ आली तर तो संघर्ष करण्याला आम्ही प्रशासनाला व नानाला पाठिंबा द्यायला सर्व महिला तयार आहोत. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद ताई. अगदी थोडक्यात मात्र महत्वाचं असं आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. यानंतर एक आयोजकाच्या वतीने विनंती आहे, जे सह्या केलेले कागद आहेत ते कृपया स्टेजवरती आणून द्यायचे. महेश कपाट. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भागवतरावजी शिंदे साहेब, आपणास विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक भागवतजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अभिवादन करून या रॅलीचं आयोजन आमचे भूम शहराचं दैवत म्हणणारे, आम्ही सगळ्यांना दैवत म्हणतो ते आमचे संजय नाना गाडवे यांनी पुढाकार घेऊन ही रॅली इथं आयोजित केलेली आहे. आणि या रॅलीसाठी म्हणून उपस्थित असलेले आमच्या कृती समितीचे सर्व सन्माननीय सदस्य रोहन जाधव, बाबासाहेब सुर्वे, त्याचबरोबर आपले वकील साहेब, त्याचबरोबर अन्य सर्व लहान थोर मंडळी आणि उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनींनो, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मुझे इंतजार था एक मौके का, मुझे इंतजार था एक मौके का, अब हिसाब होगा हर एक धोखे का. तर मित्र हो, या आपल्या समोर व्यक्त होत असताना आपण बऱ्याच लोकांची कोणी इथं आपली जी अमृत योजना इथं मंजूर करून नाराने आणलेली आहे
आणि अमृत 2 योजनेमुळे या संपूर्ण शहरातील जे शहर हद्दवाढ झालेलं आहे या शहराला देखील पाणी पुरवठा पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे असा स्वच्छ हेतू ठेवून आम्ही पाणी पुरवठा योजना इथे बोलणं आलेली आहे. परंतु काही विघ्न संतोषी माणसं यांना हा गावचा विकास झालेला बघत नाही मित्र. आणि म्हणून हे लोक प्रशासनाला आपला खोटा प्रचार करून खोटी माहिती देऊन ती योजना बंद झाली पाहिजे अशा पद्धतीचा खोटा प्रचार करतायत मित्र. अरे तुम्ही मध्ये ते आंदोलन केलं, लोक किती होती मर्यादा तरी जास्त समजलो. आज बघा हे सगळे आमचे गाववाले आमच्या माता भगिनी सर्व घराघरातून प्रत्येक जण आलेला आहे आणि नानाला सांगतोय, नाना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही मागं हटू नका आणि अमृत 2 योजना 100% कार्यान्वित करा. त्यासाठी हजारोच्या संख्येने आम्ही तुम्ही बोलून त्यावर उपस्थित राहू. आणि मला एक खात्री आहे या भूम शहरातले नागरिक सुजाण आहेत, ते कुठलाही भूलथापेला बळी पडणार नाही. दुसरा एक त्यांचा प्रचार होतो मित्र, पाणी आपल्याला नाना विकत देणार आहे, मीटर बसवणार आहेत पाण्याला. तर मीटर नाना बसवणार नाहीत मित्र. त्या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे की पाणी मापन हे बसवलं गेलं पाहिजे. परंतु आपण एक ध्यानात ठेवा ना, जरी नगरपालिकेनं ते आपल्याला मीटर बसवलं, त्याच्या अगोदर तुम्हाला MSCBचे मीटर बसवले नाहीत ना, त्याच्या पुढे तुम्ही बिलं भरता, त्या मीटरचे कुठे बिलं भरता तुम्ही, ते मीटर तुम्ही बंद करून टाकता. तशाच पद्धतीने आपण देखील आता देऊन टाकूया. त्याच्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या की अमृत 2 योजना आहे ती आपल्याला शहराला उपयुक्त आहे आणि म्हणून आपण सर्वांनी नानाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि या आमच्या शहरातल्या जे मुख्य अधिकारी आहेत, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर मॅडम आहेत, त्यांना आणि आमच्या पोलीस खात्याचे जे लोक आहेत त्यांनी देखील हा रिपोर्ट दिला पाहिजे. त्या मागणीसाठी अमृत 2 योजना सक्सेस करण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. आणि जर आम्हाला पोलीस संरक्षण दिलं नाही, ही योजना कार्यान्वित केलं नाही, तर तुमची आमची गाठ आहे मित्र. आमची ही योजना भूम शहरासाठी राबविल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण नानाला साथ देऊया. मला बोलण्याची सहयोगाची संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि इथं थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय बाबुरावजी शिंदे साहेब. यानंतर या पाणी कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष तथा भूम शहरातील व्यापारी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक दिलीप महाराज गाडवे यांना विनंती करतोय की महाराज आपण या रॅलीसाठी आपण संबोधित करावं. दिलीप महाराज गाडवे, अध्यक्ष पाणी कृती समिती भूम. आज आपण पाण्याकरता इथं सर्व रोडवर आलेलो आहोत. आपल्याला पाण्याची गरज आहे. ते म्हणजे पाणीच नको, दवाखाना नको, रोड बी नको, कुठलं एसटी स्टँड नको. त्यांना पाहिजे तरी काय, कामं अडवायचे, शासनाला परेशान करायचं. रोज नगरपालिकेत जायचं आणि त्यांना माहितीचा अधिकार द्यायचा. हे अधिकार दिला कशाला नाही, तुम्हाला दिला कोणी? त्या कर्मचाऱ्याला परेशान करून टाकले यांनी. त्याला तर कामं करीनात आणि करते त्याला खेळ घालायचं काम करलेले. आपली लोकसंख्या मागच्या 15 वर्षात होती 15,000, आता झाली 30,000. आपल्याला ती पाणी पुरतंय का? तर ती पाईपलाईन कशाला? त्या पाईपलाईन पाणी पुरवठा होत नाही. आपल्याला पाणी पाहिजे. पाण्याकरताच आम्ही रोडवर आलो होतो. पाणी घेतल्याशिवाय आम्ही राहणार बी नाही. आम्हाला भले उपोषण करायची पाळी आली नाही, ती काय करायची पाळी आम्ही ही मागं हटणारे माणसं नाही. आणि नानाला अशीच साथ द्यावा गावानी. आम्ही पण त्यांच्या पाठीची माग आहे. पाणी पाहिजे. नानाने जर नाही योजना आली, नाही जर काय ऐकलं, नानाची सुद्धा साथ आम्ही सोडायला मागं पुढे पाहणार नाही. कारण कामं केले जनतेची त्यांनी, कामं केले म्हणून आम्ही तुमच्याकडे होतो. कामं केले म्हणून ह्यांच्याकडे आलो, आम्हाला म्हणजे तिकडे गेले. आणि त्यांची कामं दिसतात आम्हाला. कामामुळे आम्ही त्यांच्या मागे, कामं नाही केल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे राहणार नाही. कामं करून घ्यायची कुवत पाहिजे माणसाची. आणि त्यांची कुवत आहे कामं आणायची, खेचून कशी आणायची पाण्याची. तुम्हाला जर कोणी तुमचं सरकार आहे, सरकार असून तुम्हाला तिथवर हितोय, व्यापार बंद करा, गाव बंद करा, दुकानं बंद करा. अरे आम्ही केलं काय व्यापारी तुमचं? आमचं बंद करायचं आणि दाखवायचं की आमच्या मागं सगळं गाव आहे पाठीमागं आम्हाला.
की तुम्हाला ही संधी अशी किती लोक आला तुम्ही इथं 50 लोक आला नाही तुम्ही सांगता की गाव बंद होतं शासनाची दिशाभूल करू नका मला काय जास्त बोलता येत नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अगदी थोडक्यात मात्र महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आपण या रॅलीच्या संबोधित सभेवेळी केलेलं आहे यानंतर प्राध्यापक अरुण गाडवे सर यांना विनंती करतो की सर आपण या रॅलीत संबोधित करावं प्राध्यापक अरुण गाडवे सर सर्वांचे धन्यवाद राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या देशातील तमाम बहुजन समाजासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन करतो मी राजकीय पुढारी नाही तो राजकारण हा माझा पिंड नाही हे राजकीय स्टेजही नाही म्हणून मी बोलायला तुमच्या समोर उभा आहे बोलायला खूप काही गोष्टी आहेत मला खूप काही बोलता येतं एक मोजक्या गोष्टी बोलून मी माझं बोलणं संपवणार आहे तुमचा आणि मुख्य वक्त्यांच्या मधला वेळ मी जास्तीचा घेणार नाही अमृत 2.0 ही योजना माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः उद्घाटन केलेली ही योजना आहे आणि या योजनेच्या उद्घाटनाला आपल्या शहरातले भाजपचे भरपूर माणसं होती सगळी होती असा एक भाजपचा कार्यकर्ता होता लंगोटी मधला की जो या योजनेला उपस्थित नव्हता आणि ते सगळे आज विरोध करायला काय कारण आहे त्या दिवशी कळत नव्हतं ज्या दिवशी अमृत 2 योजना या देशाचे प्रधानमंत्री यांनी उद्घाटित केली त्या दिवशी ही सगळी माणसं या मंचावरती उपस्थित आहेत आणि आज ते विरोध करतायत का करतायत विरोध आपल्या पोळीवर भात कसा वाढता येईल हे बघायचंय बाकी काही नाही एक गोष्ट सांगतो आणि माझं संपवतो काय असतंय एक राजा असते आणि त्या राजाला सवय असते काय करायचं की बाबा काही बी असलं की बक्षीस द्यायची आणि मग त्या राजाचे दोस्त असते ते असते आंधळ माफ कर मी वेळ घेतलं तर चालते ना एक आंधळ दोस्त असते आणि मग ते राजा घोडा घ्यायला जाते बाजारात आणि घोडा घेताना ते आंधळ संकट असते घोड्याची किंमत ठरते घोडा 5 लाखाला घेतला मग घोडा 5 लाखाला घेतल्यावर ते आंधळ म्हणते महाराज घोडं काय घेऊ नका आला का म्हणते 5 लाखाला घोडे घेते तू घोडे घेऊ नको म्हणतो कशाला घेऊ नको म्हणतो मग ती म्हणते की नाही ती घोडं पाण्यात बसते मला ती म्हणलं पाण्यात बसते विचारायचं म्हणलं मालकाला आणि मालकाला विचारलं मला मी घोडं घेतो म्हणला पण खरं सांग मला पाण्यात बसतंय का मला हा बसते मला पाण्यात आणि म्हणलं कसं काय पाण्यात बसतंय मला हे जे आई लहानपणी दिली म्हणून ही म्हशीला पेलंय म्हणला म्हणून पाण्यात बसते म्हणला आणि मग त्या राजानं सौदा कॅन्सल केला आंधळ्याला म्हणला बरं झालं गड्या तुझ्यामुळे 5 लाखाला घर वाचलं आणि मला तू सांग मला कसं काय तो ओळखीलं काय नाही म्हणला महाराज तुम्ही घोडं बघत आहात म्हणून त्या घोड्याच्या पाठीवर हात पूर्ण नाका लावला मला शिनपुराचा वास आला मला मग राजा म्हणला माझं 5 लाखाला घर वाचवला का म्हणला तो आणि खरंच म्हणला तुझं कौतुकच केलं पाहिजे म्हणला आणि मग मला एक काम कर म्हणा तो 5 लाखाला घर वाचवलंय तुला 2 पायले जवारी बक्षीस आंधळीने आपलं 2 पायले जवारी घेतली घरी गेलं पुन्हा काय झालं राजा त्याच्या पोराला पुरगी बघायला गेला आंधळ संकटच आणि आंधळ संकट होतं ना आंधळ संकट असल्यावर राजा म्हणला पुरगी बघितली राजाला पुरगी पसंत पडली राजाच्या पोराला पुरगी पसंत पडली आणि म्हणजे मुलगी पसंत पडल्यावर राजा त्याला म्हणतोय राजाला ते आंधळ हळूच म्हणतोय महाराज पुरगी कर नका ते म्हणतो आता काय झालं मला पुरगी चांगली दिसती सुंदर स्वरूप आहे काय अडचणी करायला नका करू म्हणला माझं ऐका तुम्ही ते मला काय अडचण काय सांग त्यावेळेस ते राजाला आंधळ म्हणते की महाराज मला ही खऱ्या राणीची पुरगी नाही मला काय म्हणतो विचारा मला तुम्ही राजा त्या पुरीच्या आईला पुरीच्या बापाला विचारलं मला ही घरंदाज घरातली पुरगी आहे का ते म्हणते नाही मला का मला घरात या बाईला घ्यायला होतं मला मी तुझ्यामुळे माझं घर वाचलं मला तुला 2 पहिले हरभरा बक्षीस पुन्हा हरभरा बक्षीस दिलं आंधळीने हरभरा घेतलं पण राजाने त्या आंधळीला विचारलं की तो कसं काय ओळखलं मला काय नाही महाराज ती पोरगी तिकडून येत होती मला मी ती येताना ऐकलं मला तिच्या पायात पैंजणे म्हणला आणि पैंजण घुंगरेत म्हणला आणि त्या घुंगराला जे आवाज आहे ना त्या आवाजाला एक लय होती म्हणला आणि ही लय फक्त नायकिनीच्या पायात असू शकते इतरांच्या पायात ही लय येऊ शकत नाही आणि राजा खुश झाला म्हणला तुझ्यामुळे मला माझ्या घरामध्ये नायकिनीच्या पुढची पोरगी येणार होती आणि ते माझ्या घरामध्ये बटा लागला असता आणि तुझ्यामुळे ही बटा वाचलाय म्हणला
आणि म्हणून मला तुला 2 पायले हारभर बक्षीस. राजानं आंधळ 2 जण एकदाच बसली होती, 2 होती, तिसरं कोणीच नव्हतं. राजाला हुक आली. राजा म्हणला माझं भविष्य सांग की. ते म्हणा नगर राजा तुमचं सांगितलं मला तुम्ही माझं नरड मारताल म्हणला, माझं मुंडकं मारताल म्हणला. अरे काय अडचण काय सांग म्हणला, काय फरक पडत नाही सांग. नाही म्हणा तुम्हाला सहन व्हायचं नाही, मला तुम्ही माझं तलवारीने मुंडकं तोडताल. ते म्हणला माझी तयारी आहे काय ती सांग. ते म्हणा राजाला म्हणा तुम्ही भिकारच्या पोटचे म्हणला. आला का ती मला भिकारच्या पोटचं असं कसं काय बोलतो मला विचार तुमच्या आईला. आईकडे गेला, आईला विचारलं. आईला म्हणलं आई मी खरंच भिकारच्या पोटचं आहे का. तेव्हा म्हणली बाबा खरे म्हणली त्या मला मांदळायचं. कारण ज्यावेळी मला लढाई चालू होती लढाईमध्ये तुझा बाप पडला म्हणली आणि बाप पडल्यावर पडणाऱ्या सैन्याने मी सांगितलं की असं पळून जाऊ नका, राजाचा वंश माझ्या पोटात वाढतोय. आणि मग त्याच्यामुळं मी खोटं बोलले होते आणि मग भिकारच्या पोटनं तुझा जन्म झालाय. आणि त्यावेळेस ते आंधळं राजाला म्हणला, राजाला आंधळं त्या राजाला पुन्हा म्हणलं की महाराज खरंय का नाही. आणि त्यावेळेस ती म्हणला राजा तुझं खरंय पण तुला कसं कळलं. मला तुम्ही जर खरं राजाच्या पोटचा असता तर मला ज्यावेळेस 5 लाखाचं घोडं तुमचं विकलं होतं तेव्हा तुम्ही मला गळ्यातला हार काढून दिला असता. तुम्ही 2 पायली ज्वारी दिली. दुसऱ्यांदा मला तुमच्या घरात नाही की नाही आली ती म्हणला. त्या टायमाला तिथं तुमचं घर वाचवलं. त्या टायमाला तुम्ही मला 2 पायलं हार बरं दिलं. ही भिकाराच्या पोटचं वाटतं म्हणलं. जर खरंच राजाच्या पोटचं असतं तर हातातलं सोन्याचं कडं काढून दिलं असतं. ही स्वयंघोषित राजे जे आहेत ना आपल्याबरोबर हिंडणारे गावातले ते भिकाराच्या पोटचे आहेत. ते आपल्याला काही देऊ शकत नाही. आणि हे राजकीय स्वार्थापोटी हे राजकारणासाठी ही तुमची आमची जी काही योजना आहे ही योजना बंद पाडलेलं तर ह्यांना काय माहिती पाण्यासाठी काय वनवन करावं लागते. ह्यांना काय माहिती पाण्यासाठी किती फिरवं लागतं. बाबांनो जरा जिजाऊनगरला येऊन बघा. जिजाऊनगरला 25 घर आहेत, 1 पाण्याचा नळ नाही. खंडोबा वस्तीवर जावा, खंडोबा वस्तीवर 75 घर आहेत, 1 पाण्याचा नळ नाही. सावलवाडीला जाऊन बघा, 1 पाण्याचा नळ नाही. तिथं गालिबनगरला जाऊन बघा, 1 पाण्याचा नळ नाही. तुम्हाला काय माहिती पाण्यासाठी काय वनवन करते. तुमच्या घरामध्ये तुमच्या दारामध्ये पाणी येतंय म्हणून तुम्ही म्हणता पाणी नाही पाणी नाही आणि गरज नाही पाण्याची. आणि सांगतात काय 50 वर्षापूर्वी आम्ही योजना आणली आहे आणि त्या योजनेतलं पाणी बुमला पुरतंय. कसं पुरल. पुन्हा कुणी इतकी विद्वान मंडळी बोला केली आहे की असं सांगतात की तिथला जो काही 90 HP मोटर आहे तिथं 250 HP मोटर बसवा म्हणजे पाणी पुरल. अरे राजा हो 250 HP जरी मोटर बसवली तर ज्या पाईपलाईनचा व्यास आहे जी 6 इंची पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मधून 120 HP मोटरचं पाणी हे पाईपलाईन टिकल का याचा विचार तुम्ही आम्ही करत नाही. फक्त विरोधाला विरोध करायचा आहे आणि विरोध कोणा नाही. विरोध फक्त आमच्या फॅमिलीला आहे. त्यांना निर्णय नाही बाकीचे. त्यांच्या चर्चेच्या इच्छा आंदोलनामध्ये त्यांच्यातला एक स्वयंघोषित नेता घरात 5 माणसं 5 पक्षात तेच उघड बोललं. आमचा त्यांना विरोध नाही, आमचा योजनेला विरोध नाही, आमचा संजय गाडीला विरोध आहे. अरे तुमच्या दमाय ना निवडणुकीला उभा राहून मतदान घ्या त्यांना पाडा ना. तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला ना. लढून निवडणूक. अरे भाड्यावर डिपॉझिट राहत नाही जागेवर तुमचं आणि तुम्ही आम्हाला पाडायची भाषा करता. हे गर्वाने बोलत नाही ते अभिमानाने बोलतोय आम्ही. तुम्हाला विरोध करायचा संजय गाडवेला, तुम्हाला विरोध करायचा गाडवे फॅमिलीला त्यांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभे राहा. त्यांच्या विरोधामध्ये मतदान घ्या. त्यांच्या विरोधामध्ये कमरेला कमर खसा आणि आमच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा राहा. उगा काहीतरी आपलं पळपुटासारखं हातात बांगडे भरायसारखं बोलता काही वेळ. तुमच्या दम आहे ना तर तुम्ही निवडणुकीला उभा राहा. निवडणुकीला उभा राहा. निवडून या. आम्ही पराभव स्वीकारू आणि तुमच्या सत्काराला तुमच्या घरी येऊ. आम्हाला जनतेने जर नाकारलं तर हा जनतेच्या हिताचा मुद्दा आहे. जनतेच्या भल्याचा मुद्दा आहे. पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. फिल्टरचं पाणी येणार आहे. आता पावसाळा सुरू झाला भागा डॉक्टरांच्या सगळे हॉस्पिटल सगळे दवाखाने गच्च भरले तर पेशंटना. हे पेशंट कुठून आले. जर आपल्याला निरोगी पाणी स्वच्छ पाणी मिळालं नाही तर पाण्यातून सगळे आजार होतात आणि पाण्यातून होणारे आजार जे आहेत या पाण्यातून आजाराला जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला फिल्टरचं स्वच्छ पाणी प्यावं लागेल. परंतु ते गेलं वेगळीकडं. पाणी किती महत्वाचं हा मुद्दा राहिला वेगळीकडं. फक्त विरोधाला विरोध करायचा हे काम बरोबर नाही ते काम बरोबर नाही. तिथं प्युअर ब्लॉक टाकले प्युअर ब्लॉक टाकले की म्हणायचं तिथं डांबरीकरण करायला पाहिजे. डांबरीकरण केलं की त्यांनी म्हणायचं तिथं सिमेंटचा रस्ता करायला पाहिजे. सिमेंटचा रस्ता केला की म्हणायचं नाही तिथं प्युअर ब्लॉक टाकायला पाहिजे. तुम्ही मालक आहेत काय. तुम्ही सांगणार काय आम्हाला काय करायचं. हे सरकार ठरवलं काय करायचं. हे नगरपालिका प्रशासन ठरवलं काय करायचं. हे नगरपालिकेचा मुख्याधिकारी ठरवलं काय करायचं. हे काय करते तुम्ही आम्ही कुणी ठरवू शकत नाही. त्या कामाची आपण ते बजेट सादर करावं लागतं. त्या कामाची मंजुरी घ्यावी लागते आणि ती मंजुरी केल्यानंतर सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून हे काम केलं जातं. परंतु होतंय काय की फक्त विरोधाला विरोध करायचा आणि आम्ही स्वयंघोषित नेते आहोत. त्यांच्या मागे एक माणूस सापडत नाही. घरातलं मतदान पडेल का नाही यांना ही अशी इतकी मोठी भीती यांच्या मागे आहे. आणि हे निवडणुकीच्या फक्त निवडणुकी दरम्यान हे काम करतात. आता निवडणूक आली 2021 कार्यकाल संपला. 21 नंतर ह्या सगळ्या पावसाचे छत्रे उभारले.
21च्या पूर्वीचं एक आंदोलन सांगा, 21च्या पूर्वी त्यांचा एक मोर्चा दाखवा, 21च्या पूर्वी त्यांचा एक रस्ता रोको दाखवा. अजिबात नाही. 21ला ज्या दिवशी नगरपालिकेची निवडणूक लागणार हा निश्चित झालं किंवा 21च्या पुढे हा कार्यकाल संपला हे निश्चित झालं. या सगळ्या पावसाच्या छत्र्या उगवल्या आणि यांना निवडणूक झाली की या गायब होत्या आणि पुन्हा पुढच्या 4.5 वर्षांनी उभवत्या. आणि म्हणून ही योजना राजकारण नसून ही योजना या गावातील तमाम लोकांच्या हिताची योजना आहे. ही योजना गावातील लोकांसाठी असणारा पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना आहे. आणि म्हणून या हेतून ही योजना राबवलेली आहे. आणि म्हणून बाबांनो, या योजनेला तुम्ही आणि सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. केवळ संजय गाडवे यांना सपोर्ट म्हणून नव्हे तर ही योजना आपल्या जे पाण्याचे प्रश्न आहेत हे पाण्याचे प्रश्न सोडणारी योजना आहे. म्हणून आपण या योजनेला पुरस्कृत आपण असलं पाहिजे. मी कधीही राजकीय स्टेजवरती आजपर्यंत बोललेलो नाही. आणि जरी बोलताना एखादा शब्द काही तुमच्यासाठी म्हणतो, इतरांसाठी नाही. तुम्हाला चुकीचा वाटला तर ते माझ्या अल्पबुद्धी म्हणून माफ करावं. जे चांगलं आहे ते मला मी शिकलेल्या आयुष्यातील माझ्या ज्ञानाच्या आधारावरती बोललोय म्हणून ते आपण स्वीकारावं. त्या ठिकाणी थांबतो. जय जाऊ जय शिवराय. धन्यवाद. शहाण्यांना शब्दाचा भार असतो या म्हणीप्रमाणे प्राध्यापक अरुण गाडवे सरांनी जे मुद्दे सांगितले त्याबद्दल मी आपला आभारी आहे सर. यानंतर जिल्हा नियोजन समिती धाराशिवच्या सन्माननीय सदस्य तथा या भूमनगरीच्या माजी नगराध्यक्षा आमच्या मार्गदर्शक सहयोगी ताई गाडवे आता विनंती करतो की ताई आपण या रॅलीसाठी संबोधित करावं. सहयोगी ताई गाडवे. अमृत योजना बचाव रॅली भव्य रॅलीसाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक, महिला बंधू, भूम शहरातले सुजाण नागरिक आणि उपस्थित मंचावर असलेले पाणी कृती समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि भव्य रॅलीचे आयोजक, आमचे मार्गदर्शक भूम शहराचे आधारस्तंभ संजय नाना गाडवे. आज कमीत कमी 2 महिन्यापासून अमृत योजना डिक्लेअर करून मला वाटतं 2-2.5 वर्ष झाले. 60 ते 65% काम पूर्ण झालंय. आणि आत्ता आम्हाला जाग आली की अमृत योजना ही बंद केली पाहिजे. आणि अमृत योजना बंद करण्याचं कारण त्यांचं एकच चालू आहे की बाबा अमृत योजना आली, आम्हाला अमृत योजनेचं घेणं देणं नाही. आम्हाला अमृत योजना आली तर नळाला मीटर बसणार आहे. हा एक महिलांमध्ये आपल्या गावकऱ्यामध्ये त्यांनी भ्रम सोडून दिलाय की बाबा मीटर बसणार आहे आणि नगरपालिका मीटर प्रमाणे पाणी घेणार आहे. तर एक लक्षात घ्या, आज देशात 500 नगरपालिकेला अमृत योजना चालू आहे आणि कुठं कुठं काम 100% पूर्ण झालंय. त्या 100%मध्ये एकाही नगरपालिकेचं त्यांनी आणून दाखवावं की मीटर प्रमाणे त्यांना नळपट्टी घेतली जाते किंवा मीटर प्रमाणे पाणी दिलं जातं. हे त्यांनी एकाही नगरपालिकेचं आणून आम्हाला इथं प्रूफ करून दाखवावं. आता त्यांचा एक प्रश्न आहे की त्यांचा असेल कुणाचा असेल, तुम्हालाही भ्रम आहे की आपल्या भूम शहरातच काय, पण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत अशा 5 ठिकाणी अमृत योजना चालू आहे. कळंबला चालू आहे, नळदुर्गला चालू आहे, उमरग्याला चालू आहे, वाशीला चालू आहे आणि भूमला चालू आहे. तुम्ही सर्वे करा. कारण ते म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका किंवा मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका. तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन तिथं चौकशी करा. त्या नगरपालिकेला विचारा की बाबा तुमच्याकडे अमृत योजना चालू आहे का. ही अमृत योजना कशासाठी, तर ह्याच्यात आता सगळ्यांनी सांगितलं शुद्ध पाणी, उच्च दाबाचं पाणी आणि 24 तास भूमला पाणी. आपण ज्यावेळेस 15 वर्षाखाली 2006ला निवडणूक लढवली होती त्यावेळेस आमच्या दोघांचं स्वप्न होतं की भूमला आम्हाला स्मार्ट सिटी बनवायचे. 15 वर्षाचं भूम आणि आजचं भूम ह्याच्यात किती तफावत झाले, किती विकास झालाय आणि काय काय झालंय हे भूमला तुम्हीच आठवा. कारण माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा गुडघ्यावडे खड्डे होते. अर्चना ताईने सांगितल्यासारखं लाईट नव्हती, ते लोखंडाचे खांब होते, त्याला 100चा बल्ब होता. आठवा त्याला, मी आठवायची गरज नाही. विकास नाही, विकास नाही. विकास का हा आम्ही थेअरीमध्ये केला नाही तर प्रॅक्टिकल विकास आहे, तुमच्या डोळ्यापुढे दिसणारा विकास आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही ह्या कुठल्याही भूलथापाला बळी जाऊ नये. आणि एक सांगते मी, आज तुम्हाला आलमप्रभूच्या नगरीत आज मी तुम्हाला संजय गाढवाच्या हाताला हात धरून आज मी तुम्हाला हे वचन देते की कधी सुद्धा मीटर प्रमाणे तुम्हाला नळपट्टी येणार नाही जोपर्यंत संजय गाढवे जिवंत आहेत तोपर्यंत. आणि जर अमृत योजना जर तुम्ही बंद करायचा प्रयत्न केला
तुम्ही 2 आणले तर संयुक्त आघाडीची ताकद आहे 200 आणण्याची, 200 आणले तर 2000ची ताकद आहे महिला गोळा करायची, 2000 आणले तर 4000 महिला गोळा करायची ताकद आहे माझ्यात. असं आंदोलन करील, सिंगम टाईप नाही, फक्त करून दाखवणार नाही. एक तीव्र आंदोलन होईल. ते प्रशासकाला तर ही अमृत योजना कुणी काही केलं तर हे तर बंद होत नाही, ही तुम्हाला माहिती, मला माहिती. केंद्र शासनाचा निर्णय आहे, मोदीजींचा निर्णय, देवेंद्र फडणवीसचा निर्णय. त्यामुळे ही अमृत योजना कधीही बंद होणार नाही. कुठं तर जायचा, एक फोटो काढायचा, टॉयलेटचा जायचा, फोटो काढायचा. टॉयलेट बांधून द्यायचं काम नगरपालिकेचं आहे, पाणी द्यायचं नगरपालिकेचं आहे, माणसं जाऊन साफसफाई करायचं काम नगरपालिकेचं आहे, स्वच्छ ठेवायचं काम कुणाचं आहे? आमचं, तुमचं आहे, नागरिकांचं आहे. प्रत्येक वेळेस काय नगरपालिकेला, प्रशासनाला तिथं यायचं नसतं त्या टॉयलेटमध्ये, आपल्या गल्लीतल्या लोकांना तिथं. आणि मी सगळ्या महिलांना सांगते, अजून सुद्धा इथं महिला काही आहेत की बाबा टॉयलेट ज्यावेळेस आहे तर प्रत्येक घरात, 4 घरात 1 टॉयलेट घ्या तुम्ही, आणि 1 कुलूप लावा, चौघीकडे 4 चाव्या ठेवा, म्हणजे टॉयलेट घाण होणार नाही. सार्वजनिक टॉयलेटचं मी सगळ्या महिलांना सांगते की बाबा टॉयलेट घाण करू नका, भांडे फोडू नका, दगड टाकू नका, आणि 4 कुटुंबात 1 टॉयलेट घ्या. चुकीचं आहे का? पाणी आज येते, किती दिवसाला येते? 3 दिवसाला. अजून 5-6 वर्षांनी येणाऱ्या काळात 12 ते 15 दिवसाला पाणी येईल. चालणारे का आपल्याला? कारण कुटुंब वाढले, संख्या वाढले, परत हद्दवाढ वाढली. प्रत्येक आताच अरुणने सांगितल्यासाठी कित्येक ठिकाणी आपल्याला पाणी नाही. मग हा सगळा सर्वे करणे गरजेचं आहे. रस्ते पाहिजेत, नाली पाहिजे, रोड पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. नाही तर पोराला पूर्वी सुद्धा कोण देणार नाही, ही लक्षात घ्या. तुमची दुरावस्था होईल, कारण आज खेड्यात पूर्वी यायला तयार नाहीत. हा सगळा विचार करा. हाकेला सगळ्यांनी साथ दिली, सगळे तुम्ही इथं आमच्यासोबत एका हाताला 2 दिवसात आम्ही तयारी केली, तरी सुद्धा एवढ्या जणांनी आम्हाला साथ दिली. ह्याचं मला करा, दुकानं बंद केले नाहीत, कारण ह्याचं कारण आहे कुणाच्याही पोटावर पाय द्यायची आमची वागणूक नाही. आतापर्यंत 15 वर्षात आम्ही खोटं नाटक कधी बोललेलं नाही. जे सत्य आहे तेच बोलणार. अजून बी तुम्हाला एकच सांगते, तुमचा मीटर जी आहे, मीटर नळाला 100% बसणार, पण नळाची नळपट्टी ही मीटरद्वारे येणार नाही, ही तुम्ही मीटर बसणार आहे. हे आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी हे डोक्यातून इथूनच काढून जावा आणि येणाऱ्याला सांगा की बसू दे, आम्ही पुढच्या पुढे बघतो, तुला काय गरज आहे, आम्ही आमच्या खिशातले पैसे देणार, तुझे तर देणार नाही, आणि आम्हाला चालतं मीटर बसलं तरी. तुम्ही सरळ त्यांना सांगून जावा, म्हणजे डबल ती तुमच्याजवळ येणार नाहीत. आणि आता बाकीचे विषय, एकच मला विषय सांगा वाटतो इथं, आरसोलीच्या पाण्याचं सगळ्यांनी सांगितलंय. आरसोलीकरांना तर नाना विनंती करणार आहेत, पण मी सुद्धा आरसोलीकरांना विनंती करते की जेवढं पाणी आरक्षित आहे तेवढंच प्रशासक पाणी घेणारे नगरपालिका, तेवढ्या पाण्यापेक्षा सुद्धा कमी पाणी नगरपालिका घेईन. आणि येणाऱ्या काळात तुमचे जे प्रश्न आहेत, उजनीचं पाणी असेल, हे असेल, आटोकाट आम्ही तुमच्या ग्रामस्थाच्या मागं राहून, आम्ही आटोकाट प्रशासनाच्या मागं लागून आम्ही आज उजनीचं पाणी आपल्या बंदरवाल्याच्या आरसोलीच्या तलावात आणण्याचा 100% आम्ही तुमच्यासोबत राहून प्रयत्न करू. तेव्हा तुम्ही कुठल्याही भूलथापाला, विरोधकाच्या भूलथापाला बळी पडून तुम्ही तुमच्या गावचं नुकसान करू नका. असं वंजरवाडीच्या लोकांना एक माझ्या हृदयापासून कळकळीने विनंती सांगते की बाबांनो, ह्या लोकांच्या नादी लागू नका. हे सप्टेंबरपर्यंतच आहे, सप्टेंबरपर्यंत नाही. आणि एक सांगा, आलमप्रभू देवस्थान, आलमप्रभू देव पण चांगल्यालाच तथास्तु म्हणत असतो, वाईटाला तथास्तु म्हणत नसतो. आरती करा, प्रसाद करा, काय करायचं ते करा. चांगल्या योजनेला 100% आलमप्रभू आपल्या पाठीशी राहणार आणि 100% राहणार नाही. आपला बाप नाही आलमप्रभू, ह्याचं वाईट कर म्हणल्यानं करणार नाही, ह्याचा हातपाय मोड म्हणल्यानं म्हणणार नाही. कारण देव आहे शेवटी, देवाला जनतेची काळजी असते आणि जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आलमप्रभू देवस्थान आमच्या सोबत आहे. येणाऱ्या काळात ह्याच्यापेक्षा सुद्धा जर अमृत योजना बंद करण्यासाठी त्यांनी जर एक आंदोलन केलं तर आम्ही रस्त्यावर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणारे नाही. आणि स्टंटबाजी नाही, तर ही आंदोलनच असेल, त्याची मात्र सगळ्यांनी ग्वाही घ्यावं. प्रशासकाला विनंती आहे, शिव मॅडम असते, डेप्युटी कलेक्टर असते, पीआय असते, सगळ्यांना की आमची शांततेत रॅली झालेली आहे, तर आमच्या ह्या आंदोलनाचा विचार करावा आणि अमृत योजना जेवढ्या फास्ट करता येईल तेवढं करावं, ही त्यांनाही विनंती करते. तुम्ही तर सगळे जमला, हाकेला साथ दिली, त्यामुळे तुमचेही आभार मानते आणि इथंच मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय सहयोगिताताई. यानंतर ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता असे या भूमनगरीचे भाग्य विधाते
भूम नगर परिषदेचे सन्माननीय माजी नगराध्यक्ष आदरणीय विकासरत्न श्री संजय नाना गाडवे यांना विनंती करतो की नाना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी आपल्या भूमीला जो पाणीपुरवठा आहे, अमृत योजना म्हणल्यानंतर थोडं लक्षात येतं लोकांच्या नेमकी अमृत योजना काय आहे. आपला येणाऱ्या पुढच्या 50 वर्षाचा विचार करून जी योजना शासनाकडून आपण पाठपुरावा करून मंजूर करून आणली, त्या आजच्या रॅलीला उपस्थित असलेले त्या कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष दिलीप गाडवे, त्यांचे सर्व सहकारी, आमच्या भूमी शहरातील सर्व महिला भगिनी आणि भूमी शहरातील कुठल्याही पक्षाचं नाव घेतलं, कोणतं नाव घेत नसल्याची माफी मागून सन्माननीय सर्व नागरिक, आज या ठिकाणी आपण सर्व गेल्या 3-4 महिन्यापासून बघतो आपण की शहरातील काय स्वयंघोषित नेते त्यांचं काय चाललंय, व्हिडिओ बघताय, व्हॉट्सअप बघताय, फेसबुक बघताय, रस्त्यावर बघताय आपण. ह्यामुळं आज हा सुद्धा विषय जो आहे, आज रॅली काढण्याचा विषय जो आहे की प्रशासनाला असं कुठं वाटू नये की खरंच भूम शहराला पाण्याची गरज नाही का, आणि जी काही पाण्याची परिस्थिती आहे ती आपल्यासोबत मांडण्यासाठी आजचं या रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आणि याच्या प्रशासनाला जो त्रास चालला आहे लोकांचा, पोलीस असेल, नगरपालिका असेल, तहसील असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, कुठेही गेलं की ह्यांच्याशिवाय विरोध करणार दुसरा माणूस तुम्ही सगळे फेसबुक बघताय, व्हॉट्सअप बघताय, पेपरला बघताय. जेवढे ह्या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये जेवढे कामं चालू येतं तेवढ्या सगळ्या कामाला विरोध करणं, ह्यांना काही तुम्ही बुद्धी दिले का मला माहित नाही, परंतु तो विरोध करणं, मी कुणाच्या टाळ्या वाजवण्यासाठी बोलणार नाही, मी फक्त तुम्हाला या योजनेबद्दल आज माहिती देणार आहे. आणि ही जी लोक आहेत हे लोकांचं काय चाललंय, कारण का आज त्या दिवशी मी बघितलं की आज 30 नागरिक आजही पण बघते, म्हणजे लोकांची जी दिशाभूल आहे ते कशी करायची. शहर असेल, तुम्ही म्हणत असाल शहरामध्येच, तालुक्यामध्ये सुद्धा जी विकास कामं चालू येतात त्या कामाला सुद्धा ही लोक फेसबुक मोबाईल घेऊन जात येतं, 10,000 रुपयाचा मोबाईल, आणि त्याच्यावर आतापर्यंत माझ्याकडून वर्षामध्ये 5-25 लाख कमवले असते. म्हणजे हा जो ह्यांचा उद्योग चाललेला आहे तो फक्त पैशासाठी चाललेला, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी आपण समजून घेण्याची गरज आहे. मी सत्ता आल्यापासून 2006 पासून जेवढे नगर परिषदेची कामं झालेली आहेत आजपर्यंत तेवढ्या पूर्ण कामाची चौकशी करण्यात आम्ही नगरपालिकेचे कमीत कमी 60 ते 70 लाख रुपये फीस भरलेली शासनाकडे. चौकशी एखाद्या कामाकरची म्हणजे कामाची चौकशी फुकट होत नाही. शासनाने नगरपालिकेचे नुकसान, त्यांनी ह्यांचं तर काहीच नाही, परंतु फक्त नगरपालिकेचे नुकसान करून 60 ते 70 लाख रुपये नगरपालिकेचे नुकसान केले. ही पैसे शासनाला भरले आणि ह्या पूर्ण 2006 पासूनच्या आजपर्यंत कामाच्या पूर्ण हे चौकशी केल्या, पूर्ण एक सुद्धा पैसे उरले नाही. त्यानंतर ही भूम शहरामध्ये 114 कोटीचं काम गेलं, आपण मंजूर करून आणलं. 114 कोटीच्या कामामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलं की भूम शहरामध्ये रस्ते, कॉन्क्रीट रस्त्याची गरज नाही. भूम शहरामध्ये आपण ज्या रस्त्यावर बसलो त्या कॉन्क्रीट रस्त्याची गरज नाही. भूम शहरामध्ये बस स्टँड चालू आहे, त्या बस स्टँडची गरज नाही. भूम शहरामध्ये दवाखाना चालू आहे, आता दवाखान्याची गरज नाही. मला एक सांगा, आपण नेमकं ह्यांना नेमकं काय पाहिजे, विकास पाहिजे का काम करणं नकोय, ही विचार करण्याची गरज आहे. मला जे खोटं कागद नाही, फक्त मला जी सत्य आहे तीच बोलू शकतो. मी असं भाषण करायला कुठलं धार्मिक ह्याच्यात कार्यक्रमात उठवतो, मला बोलता येत नाही कार्यक्रम, म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांनी सांगायची गरज नाही. ही सगळ्याची विकास कामं चालू होतं. मी म्हणतो त्यांना जर ही आपल्या विकास कसा नको, तुम्ही समोर आपल्या सर्व बसलेली जनता समोर आपल्या, आपण त्यांना विचारा की तुम्हाला कुठलंच काम नको, बस स्टँड नको, टॉयलेट नको, रस्ता नको, पाणी पुरवठ्याचे कनेक्शन नको, काही नको ह्यांना. आणि दुसरा विषय, तुम्हाला असं वाटत असेल की दुसरा ही झालं सगळं, आता ह्यांचं दुखणं काय आहे,
सध्याचं दुखणं यांचं की नगर संजय गाडवे विरोध. तुम्हाला माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे शहरातील नागरिकांनी माहित नाही की 4 वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि प्रशासक कारभार पाहत आहे. 2021 डिसेंबर मुदत संपली नगरपालिकेची. पण तुम्ही लोक तुमचा आशीर्वाद तुम्ही मला कामं सांगता. मी त्यांना विनंती करून कामं सांगतो त्या लोकांना, सगळ्यांना त्या लोकांना विनंती करून कामं सांगतो. त्याच्यावर ती लोक आपले कामं करतात. ह्याचं दुखणं त्या अधिकाऱ्याला उठा सकाळी गेलं नगरपालिकेमध्ये की 9 वाजता तयार रेडीमध्ये 9ला जायचं. कुठल्या कर्मचाऱ्याला कुठल्या स्टाफला काम करून द्यायला नाही. तर त्यामुळे ह्या शहरातल्या नागरिकांना ह्या सगळ्यात मोठ्या अडचणी येतात. आज या ठिकाणी सगळे कामं निकृष्ट येतं. त्यांचं म्हणणं सांगतो बघा तुम्हाला, निकृष्ट कशी आता चांगली आहेत. तुम्ही स्वतः पाणी करतो तर आपण स्वतः देऊन नाही का, त्या बाबतीत सुद्धा माझं काही म्हणणं नाही. त्यानंतर योजना पाणी गळती रोखण्यासाठी योजना ही योजना मीटर थोडं लोकांच्या डोक्यात घातलंय की आज नगरपालिकेच्या निवडणुका 2 महिने येणार होतं. त्या नगरपालिकेच्या निवडणुका येणार, त्यामुळं त्यांना माझ्या विरोधात घेण्यासाठी दुसरा कुठला सुद्धा मुद्दा नाही. आज या ठिकाणी फक्त त्यांचं सांगणं आहे की पाण्याला मीटर बसणार आहे, जेवणार राहू द्या पण मीटर नको येतं. पावसात भिजलं तरी काय अडचण नाही, मी पण भिजणार, तुम्ही जो भिजणार खाली बसून घ्या. आज या ठिकाणी मी एकच या ठिकाणी तुम्हाला सांगतो ही अमृत 2 योजना चालू होणार आहे. परंतु मी तुम्हाला येणार आहे असं बसा, मी संधी झालं तुम्हाला माझे आहे असं बसा, काय सुद्धा फरक पडत नाही. आहे भिजू द्या, काय होत नाही, भिजू द्या. आज या ठिकाणी मी तुम्हाला एक अमृत 2 योजनेबाबतीत सांगतो की सगळे विषय सगळ्यांना बोललेले आहेत. परंतु एकच सांगतो, त्या भूम शहरामध्ये जे मीटर बसणार येतं त्या मीटर प्रमाणे जर लागू पाणी केलं, भर पावसात या ठिकाणी संजय नाना गाडवे भाषण करतायत. मीटर प्रमाणे भूम शहरातल्या अमृत योजनेचं मीटर प्रमाणे या ठिकाणी कधीही पाणी नळपट्टी लागणार नाही. आणि या ठिकाणी एवढं सांगतो तुम्हाला नाही, जर समजा आज जी नळपट्टी आहे 1800 रुपये वर्षाला, 1800 रुपये वर्षाला आहेत. आज 1800 मी जोपर्यंत ह्या नगरपालिकेमध्ये भूम मध्ये मी माझं जोपर्यंत आयुष्य आहे तो तुम्हाला एकच सांगतो की जोपर्यंत आयुष्य आहे, ऐका तुम्ही काय म्हणतो ते लाईव्ह बघणार सुद्धा असतील, ह्या येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत नगर परिषदेला तुम्ही जर आम्हाला परत आशीर्वाद दिला तो जोपर्यंत आम्ही आहे, तर जर शासनाच्या निर्णयामध्ये काही धोरणामध्ये बदल झाला पण नगर परिषदेला जर अधिकारी असतील त्या ठिकाणी या ठिकाणी मीटर प्रमाणे या शहरासाठी कधीही पाणी पुरवठा लागू होणार नाही. आमचं विश्वास ठाक. आणि जर आम्ही खोटं बोलतो असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आम्हाला एवढी निवडणूक झाली किंवा एवढं काम झालं तर एवढं करून तुम्हाला खोटं बोलून आम्हाला चालणार नाही. येणारे आणखी निवडणूक आहे तर तुम्हाला मी जर खोटं बोललो तर दुसऱ्या कुठल्याही निवडणुकीत तुम्हाला मतदान मागणार नाही आणि राजकारणामधून संन्यास घेऊन तुम्हाला मी घरी बसून सांगतो. कारण का खोटं किती बोलावा त्याला मी लय मोठ्या मर्यादा असतात. खोटं बोलतो भेटून बोल. काही लोकांना काही कामच नाही, काही उद्योगच नाही, तर काही 9 वाजल्यापासून फक्त ह्या विषयावर बोलायचं. आज आपली जर अडचण झाली, साहेब जर योजना नाही बोलू झाली तर आपली अडचण धरून सुवशी होईल. ती गेल्या 15 वर्षाची खाली जी परिस्थिती होती, हे 5-5, 6-6 फूट खड्डे होते लोकांना नळाला, 5-5, 6-6 फूट खड्डे होते. आणि जर मला सांगा तुम्ही आज 3 दिवसात पाणी भेटतंय, ही जर पाणी समजा ही जर योजना झाली तर येणाऱ्या काळामध्ये 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस थोडं पाणी मिळेल. मग आपण तेव्हा आपण दम काढणार का? आज शहराची परिस्थिती अशी, शिवाजीनगर, समर्थनगर सोडलं तर त्या ठिकाणी फक्त पाणी लागते. शहरामध्ये आपण 500 फूट जरी बोर घेऊन गेलो तरी सुद्धा बोरला पाणी लागत नाही. आणि जर 10-10, 15-15 दिवसात जर नगर परिषदेचं पाणी आलं तर आपल्या शहरातल्या लोकांची आज वंजवडी येथील ग्रामस्थ त्यांना बी सांगायचं मला, आज वंजवडी असेल, बांधनागा असेल, फक्त ह्या लोकांच्या फूस घालून जसं आमच्या शहरातल्या नागरिकांना, आमच्या महिलांना जसं या लोकांनी खोटं नाटक सांगून जसं फसवलंय आणि ज्या लोकांची दिशाभूल केली त्या लोकांची जशी वंजवडच्या ग्रामस्थांची केली. मी तुम्हाला एक सांगतो की बांधनागा असू द्या, वंजवडी असू द्या, ही शेतकरी तर बांगडी खाती शेतकरी, वंजवडचे शेतकरी, धुळेचे शेतकरी, धाडूचे शेतकरी आणि त्या तालुक्याखाली मी पण शेतकरी. मला एक सांगा, स्वतःची उत्पन्न करून घ्यायची काय तुम्हाला आवड आहे का? आज त्या ठिकाणी त्यांनी फक्त यांना सांगायचं, चुकीचं सांगायचं
तिथे सुद्धा इथल्यासारखे बहुतेक आहेत त्या गावात सुद्धा की आपलं इथं पाणी गेलं तर आपलं इथलं जर पाणी आपलं उंदर जर पाणी गेलं तर आपल्या टिपकं सुद्धा पाणी राहणार नाही. मी तुम्हाला त्या गावांना सुद्धा सांगतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, वंजरवाडी, हाडुंगडी, हिवरा, दिंडोरी ह्या गावाला विनंती करतोय, आज ज्या ठिकाणी त्या तलावामध्ये पाणी आहे, जर नगरपालिकेने उचलतं तिथं तरी समजा 75% शिल्लक राहील. बांगलीमध्ये जर पाणी उचललं त्या बांगलीमध्ये टिपकं राहत नाही. त्याच्यासाठी शासन बसलंय ना, देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत, नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी ठरवलं पाणी. आपण या ठिकाणी एकच मागणी करायची, आपलं जर शेतकऱ्यांचं सगळ्यात पहिलं पिण्यासाठी पाणी, नंतर शेतकरी, नंतर उद्योग आणि नंतर शेतकरी. पुढचं आपण या ठिकाणी कृष्णेचं पाणी, उजनीचं पाणी आपल्या भागामध्ये येणार आहे. ती पाणी बांधण्याच्या वन पण जाणार आहे आणि वंदरचं वन पण जाणार आहे. आपण शासनाला ही 4 गावं आणि भूमशेर जर उद्या दुष्काळ पडला तर वंदरचे पाणी टिकणार नाही, कुठलंच पाणी टिकत नाही. त्यामुळे त्या दोन्ही तलावापैकी कुठल्याही तलावामध्ये तुम्ही उजनीचं जी पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये आम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं त्यामध्ये उजनीचं पाणी टाका. अशा आपण आजच्या या रॅलीच्या निमित्तानं त्यांना सगळ्याला विनंती करू शासनाला आणि त्या पाणीची मागणी करू. वंदोडीमध्ये टाका, बांधणीमध्ये टाका. आम्हाला पाणी पिण्यासाठी आम्हाला इथलं पाहिजे असं आमचं बंधन नाही. आम्हाला फक्त शहरासाठी पाणी पाहिजे. आणि ह्यांचा जो उद्योग चाललेला आहे त्या लोकाला आमच्या महिला भगिनीत मला रात्री सगळीमध्ये गेलती, ह्याच्यामध्ये त्यांनी महाराजांच्या डोक्यात बसले म्हणले, तुम्ही माझ्या सर्व भगिनीत मी आलम प्रभूची शपथ म्हणून सांगतो, तुम्हाला कुठली गोष्ट खोटी बोलणार नाही. मला ज्या दिवशी त्या भूमशेरला मीटरनं पाणी द्यायची नगर परिषदला वेळ येईल तर नगर परिषद ठावं करायला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संजय गाडवे त्या ठिकाणी नगर परिषद ठावं घेणार नाही. फक्त 1802 हीच पानपट्टी येणाऱ्या 5 वर्षामध्ये तरी 1800च्या 2000च्या पुढे 1 रुपया सुद्धा पानपट्टी लागणार नाही. मीटर तुम्ही डोक्यात काढून टाका. हे तुम्हाला माहिती आहे, MSCBचे मीटर बसले येतं. आपण मीटरचं सगळे काय करतात तुम्हालाच माहिती आहे सगळ्याला, मला काय माहित नाही. सगळे विषय आपले आहेत, सगळे आपल्या हातात विषय येतं. मीटर आपल्या घरात बसणार येतं, घरात ठेवायचंय, खिडकीत काढून ठेवायचंय, तर नगरपालिकेत आणून ठेवायचंय. हे तुमचा निर्णय तुमचा. तुम्ही मला जर मालक केलं तर तुमचा मी मालक करून तुमच्या नंतर निवडणं तर तुमचा मी नोकर होणार आहे, तुमचा नोकर होणार आहे मी. तेव्हा तुम्ही जे सांगताल त्या तुमची जी जनता सांगाल त्या जनतेच्या पुढे एक शब्दाने सुद्धा मी पुढे जाणार नाही. आज तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो तुम्हाला, हे ऐकणारे सगळे लोक आहेत फक्त गैरसमज. आज ह्याच्यामध्ये त्यांना विरोध करायला, कुठला विरोध करायला काही विशेष नाही. कुठल्या विरोधकांना कशाला विरोध करायचा? आता बरोबर काय बुद्धिवान लोक आहेत त्यामध्ये विरोध करायचा, मीटर लावणार काय, दुसरं काय माझं शिल्लक काय राहिले याच्यामध्ये? तुम्ही माझी प्रॉपर्टी 2001 पासून मी 1999 पासून माझ्या अख्ख्या प्रॉपर्टीची चौकशी केली. मला सांगा माझा काय दोष आहे का मी व्यवसाय करतो? तुम्ही सांगा. मग तुम्ही उद्या सांगा की संजय गाडवे तुम्ही व्यवसाय करू नका, कुठं उसवणला जायचं, मुंबईला एखाद्या कामाला जायचं तर 2 आम्हाला मग आम्ही देतो. मग तुमच्या खेळ लावायचे का मी? तुम्ही जी करताय दलाली करताय लोकांचे पैसे घेऊन, जी काम असेल त्याला पैसे काढताय, पोलीस स्टेशनला भांडण मिळतो जेव्हा तिथं पैसे मागताय, तिकडे काहीच करीत नाही. तर नगर परिषद कुठं काम करायचं म्हणतं त्या पैसे आम्हाला म्हणतात. तुमच्यासारखी दलाली केली पसंत पडेल का? मी रात्री बघितलं, रात्री मिटिंग घेतल्या त्या शहरातले माझ्याबरोबर जे माझे सगळे सहकारी येतं त्यातले 90% सहकारी व्यवसाय करणारे येतं, व्यवसाय करणारे येतं. मी समाधानी ह्याच्यात आहे. गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये आहे मी. ज्यावेळेस पासून राजकारण करतो त्यावेळेसपासून माणूस आला की सांगतो तू काय करतो. जर बोंबलं फिरत असेल तर व्यवसाय केला तर माझी यायचं तर उद्या यायचं नाही सांगतो. आमच्या ग्रामीण भागातले सुद्धा कार्यकर्ते येतात, सगळे व्यावसायिक माणसं येतात. तुम्ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही जी 4-5 बुरटे आहेत ना, बुरटे नाव आहे त्यांचं सांगतो, ते जी बुरटे लोक आहेत ना त्यांनी एक सांगा. आता संयोजकांनी सांगितलं, अर्चनाने सांगितलं, ह्या लोकांच्या घरी 2 एकर जमीन आहे का? ह्यांच्या घरात लोक नोकरीला आहे का? ह्यांचं काय उत्पन्न आहे का? कायद्यांचे मटके 2 नंबर धंदे येतात. मला सांगा तुम्ही, आपल्या जर घर प्रपंच चालवायचं म्हणलं तर घरचे कामाला गेले, स्वतः काम केलं तर आपला प्रपंच चालतोय. आणि ह्यांना एकदा तर स्टार्च कपडे काढचे म्हणलं का 100 रुपये लागतात. पॅन्टला 50 रुपये, शर्टला 50 रुपये. रोज 100 रुपये आणायचे, रोज टाईट कपडे घालायचे. ते पैसे कुठून आणतो तो? फक्त तुमच्या गोरगरिबांच्या तिच्यावरचा डल्ला मारते.
मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो, आम्ही जर या भूमीमध्ये कुणाच्या नागरिकांचे तळमळीचे जर पैसे जर 1 रुपया खाल्ला असेल तर आमचं कधीच चांगलं होणार नाही. तळमळीचे पैसे कोणते खाल्ले असेल तर हक्क करून काम करून जर मी करतोय ती जर आपल्या लोकांना सहन होय नाही तर असं काय पाप केलं? मी उद्योग करायचं नाही का? तुम्ही उद्योग करायचे नाहीत का लोकांनी? ही सगळे जे विषय येतं त्या सगळ्या विषयाला एकच सांगायचे, आम्ही फक्त गैरसमज करायचे, बाकी काहीच नाही. काय मला सांगता या तुम्ही समोर कोण आज तर लावू आहे का असं तर सांगा. तुम्हाला माझा कुठला 2 नंबर धंदा आहे का? मी कोणाला 10 रुपये घेतो का कोणाकडून? कशासाठी? का तुमचं मी पाप केलंय? त्या भूम शहराला 15 वर्षामध्ये कमरे वगैरे खटे होते, वरी पाणी घालवलं, रस्ते चालता येत नव्हतं कसब्यामध्ये. 15 वर्षापासून रस्ता सुद्धा त्यांना पहिल्या 15 वर्षामध्ये 50% कसब्याला खडे होते. त्यांचं चांगलं तुम्ही पाप केलं का? तुमचं सांगा तुम्हाला. मी कामं केले, काय पाप केलं काय मी? राजकारणामध्ये तुम्ही 100% विरोध करा, पण संजय गाडी विरोध करायचा म्हणून विरोध करायचा असं कृपा करून तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे मी फक्त आता अमृत बद्दल जास्त बोलत नाही, आपल्याला लय मोठं आहे. निवडणूक आली जवळ 2-2.5 महिने ते आलेच सगळे या भारत देशातले सर्व राष्ट्रीय पक्षांचे सर्व पक्ष म्हणते राष्ट्रीय पक्ष भारतातले. मी एक सांगतो तुम्हाला, जोपर्यंत ह्या भूमची या तालुक्यातली जनता माझ्याबरोबर मला कुठल्या पक्षाची गरज वाटत नाही. मला तुम्ही माझे देव आहेत. मी तुम्ही जिंकलं म्हणताल, मी पहिल्यापासून सांगतोय गेल्या 10 वर्षापासून की जो माणूस आपल्याला मदत करेल त्या माणसाला आपण मदत करायची. आपण 10 रुपये कोणाच्या मिळणार नाही. त्या भाड्यांना निवडणुकीला काय करायचं म्हणलं ती पहिले ह्यांच्याकडे ऍडव्हान्स घरी पाठवते लोकांना. त्यातली ऍडव्हान्स तर मी देतोय का लोकांना? हे असे लोक आहेत, ह्यांनी जर भीक मागून खात असतील तर आपल्याला काय तरी आपल्या हातात पदरात काय टाकणार आहेत? आपल्या अडचण आल्या कुणाला तर काय करत त्यांनाच आपल्या पैसे टाकतील लोकांना. हे असे लोक आहेत. पाणी पोडच्या बाबतीमध्ये पोच आलता फक्त शेवट बोलतो मी, लई मोठं बोट बोलणार आहे, पण आता पोच व्याला सगळे उभं राहिले होतं. निवडणुकीमध्ये बोलायला 2 महिन्यांनी वेळ आहे आपल्याला. आताच सगळं बोललो. मला माहिती निवडणूक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही रस्त्यावर सुद्धा फिरणार नाही तर घरी जरी बसलो कारण का प्रत्येकाच्या गरजेला पडलो. या भूमचा विकास केलेला आहे, जे राहिलेला विकास आहे. एकच विषय माझ्या डोक्यात आता फक्त की ह्या भूम शहराला 24 तास पाणी देण्याचा एकमेव या संजयगड स्वप्न आहे. आणि मीटर प्रमाणे नाही, मीटर प्रमाणे नाही, लक्षात ठेवा. सगळं म्हणतात पण मीटर आणते दादवर. आमच्या बी लोकांच्या डोक्यात काय बसण्या कार्यकर्त्याच्या. मी सांगतो ना तुम्हाला, जर ह्या भूम शहराला संजय गाडीच्या अधिकारात असेल, नगर परिषद ठराव जन्मून असेल, जोपर्यंत नगर परिषदची सत्ता, नगर परिषदचे संजय गाडीचे सगळे सहकारी त्या ठिकाणी नगरसेवक असतील, अध्यक्ष असतील, ती कधी ह्या नगर परिषदला ह्या मीटरने पाणी द्या असं ठराव घेणार नाही. तर जेवढी कमी करता येईल तेवढंच फक्त पाणपट लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो. बाकी आज बोलणं सगळं काही नाही. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्या तर फक्त राजकारण म्हणून कुठली गोष्ट करत नाही. मी तुम्हाला राजकारण पहिलं व्यवसाय बघतो आणि पुन्हा राजकारण करतो. तुम्हाला मी पहिला व्यवसाय बघा आणि पुन्हा माझ्याकडे या म्हणून सांगतो तुम्हाला. राजकारणाचा धंदा काही बरोबर राहिला सगळ्याला सांगतो. तुम्ही राजकारणाचे कोण नाम लागणार. खोटं नाटक बोलणं, लोकांना फसवणं, भूलतापाला बळी पाडणं आणि लोकांना पुढे घालणं. गरीबाचे लेकर येतं रात्री 5 वाजता 1-2 वाजता त्या लोकांना तुम्हाला सांगतो कामाला मारहाण करायची. आम्ही त्या आईवडिलाला फोन केले पण कुणाच्या लेकराचं वाटलं त्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. आणि दादागिरी करायची. मला सांगा तुम्ही 2 वर्षामध्ये आम्ही कुणाला आर्याची तरी भाषा वापरली का त्या शहरातल्या लोकांना? चोराच्या उलट्या मामा दादागिरी करायचे, पैसे मागायचे त्यांचा नांदा. आणि संजय गाडी सांगा तुम्हाला शहरातले सगळे लोक आज माझ्या माहितीप्रमाणे 70% लोक लाईव्ह ऐकत असतील या ठिकाणी. त्यांना मला विचारायचंय की आम्ही कुणाला 10 रुपयाला चिमटा घेतला का? आम्ही कुणाच्या लेकराला हानमार केली का? आम्ही कुणाला वाईट बोललोत का? ही सगळे विषय येतं. पुन्हा आपल्या बरोबर ती वंदवड सांगितलं तसं ती मी आमचे दोस्त कंपनीच सगळे. बाबा नो गैरसमज करू नका. ही फक्त या निवडणूक आहे ना तोपर्यंत शितेत ही निवडणूक मतदानापर्यंतच येतं. मी एक सांगतो, माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे. आज विषय खरं तर महाराज पाणी कोरडच आहे. राजकारणाची बोलायची इच्छा नव्हती माझी. राजकारण बोलतो
येणाऱ्या निवडणुकीला तुम्हाला चॅलेंज देतो तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्या समोर उभा राहायच्या आशीर्वादाने. ह्या लोकांचं, ह्या पुरट्यांचं, ह्या राष्ट्रीय पक्षांचं एक जरी माणूस तुम्ही निवडून दिला तर त्या दिवशी संजय गावचा पराभव. मला 20-24 तुम्ही नगरसेवक निवडून द्यायचे त्या येणाऱ्या निवडणुकीला, एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि परत मीटर बद्दल कोणी गैरसमज करू नका. जोपर्यंत संजय गाव जिवंत आहे तोपर्यंत मीटरनी आकारणी होणार नाही. माझ्या भगिनी सर्व हात जोडून सांगतो, आपण सांगा सगळ्याला. थोडंच बोलतो, तुम्ही सर्वजण अशा पावसात सर्व आलात, वेळाचं गुरुवार असताना बाजार असताना सर्वजण उपस्थित आलात, त्याबद्दल मी एकदा परत सर्वांचा आभार मानतो. आणि जाता जाता अधिकाऱ्यांना सांगतो, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करते तर अधिकाऱ्यांना भिवू नका. त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही जसे ह्या शहर नागरिकाची पाठीमागं येतं तशा सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू, एवढंच सांगतो. आणि माझी या ठिकाणी 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी विसरलो होतो, सर्व पत्रकार बांधव आहेत, नाव घेत विसरलो होतो, सॉरी. सगळ्याची माफी मागतो. आणि सन्मानित सर्व आहेत तर सगळ्याच्या ओळखी आहेत, त्यांची कोणीच नाव घेत नाही, त्यांची माफी मागतो. आजचं या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी आमच्या नगर परिषदेच्या प्रशासक की त्यांना गेल्या बऱ्याच वर्षापासून 2 वर्षापासून असा त्रास आहे, एवढा त्रास देत. आणि महिला एक या ठिकाणी एखादा पुरुष असता तर पळून गेला असता यांच्या त्रासाला कंट्रोल. पण एक महिला प्रशासक आहेत, त्यांनी खंबीरपणे तोंड देऊन त्या शहरातले जी विकास काम आहेत मंजूर आमच्या प्रयत्नांनी मंजूर केले, पण कामं करून यांचा जो हिड्यावर चाललाय, आपण सुद्धा जेवढी घेत नाही तेवढे आमच्या प्रशासक घेतात त्या ठिकाणी. आणि शहरातले सर्व विकासाची कामं करून घेतात. तर त्यांच्या आभार आमचं निवेदन स्वीकारा. आणि आमचं जे म्हणणं आहे तो आपण शासनापर्यंत, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा, या ठिकाणी सर्वांची विनंती करतो. निवेदन यानंतर युवा उद्योजक सन्मान्य बालाजी माळे यांना विनंती करतो की आपण या रॅलीचा या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. अमृत योजना 2.0च्या या माग या असं वा सगळेजण पलीकडून असं या ह्या महिला इकडच्या मागून तसं घ्यायचं आम्हाला वरी जाऊ द्या पत्रकार, कुठलं वरी जाऊ द्या पत्रकार. अमृत योजनेचे अध्यक्ष अजून माग सारखा, थोडं माग सारखा. आभार मानतो. तसेच या रॅलीसाठी शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वजण आलात आणि यशस्वीरित्या त्याबद्दल हा समोर बघा, समोर या रॅलीला सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आज आणि या ठिकाणी आता शिव मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे. सर्वांनी या ठिकाणी योजना अमृत 2.0 योजना प्रशासनाला देखील धर्मांचा जिजाऊ नगरला पाणी, गालिब नगरला पाणी, गावडे कोरडीला पाणी, अमृत 2 योजना. निवेदन या ठिकाणी मुख्याधिकारी मॅडम यांनी स्वीकारलेलं आहे.